नमस्कार प्रेक्षक हो, मी सेलिब्रिटी अँकर आरजे तेजस्विनी आपलं मनपूर्वक स्वागत करते। आज आपण माधव जुलियन यांच्याविषयी जाणून घेणार आहोत। हा लेख लिहिलाय मधु जामकर यांनी आणि हा लेख ललितच्या दिवाळी अंक 2023 मध्ये प्रसिद्ध झालेला आहे। माधव जुलियन एक स्वप्नरंजन। माधव जुलियन यांच्या कवितात स्वप्नरंजन असूनही या कविता सरस कलाकृती म्हणून तपासता येतील। या कवीच्या कवितेत स्वप्नरंजन हा अनुभवाचा भाग आहे। स्वप्नरंजन जेव्हा या कवितेतून येतं तेव्हा त्यात कवीचा प्रांजळपणा असतो, तो यातून नैसर्गिक स्वरूपात व्यक्त होतो। इथे कवी जी अभिव्यक्ती करतो ती आपल्या अनुभवाचं स्वरूप स्वप्नरंजनात्मक आहे असं सांगतो आणि हे सारं सहजगत्या अभिव्यक्त होतं। इथे रंजनात्मक अनुभव आपल्या नैसर्गिक स्वरूपात कवितेतून व्यक्त झाल्यामुळे कलेची हानी होत नाही, तिला खोटेपणा येत नाही, तो खरा असतो आणि त्यात एक अंतर्गत सुसंगती असते। या कवितेला एवढंच हवं असतं। माधव जुलियन यांच्या स्वप्नरंजनात्मक कविता हा एक वेगळा प्रवाह कवितेत मानला जातो, यात शंका नाही। आपण जेव्हा या कवीची कविता वाचतो तेव्हा स्वप्नरंजनात्मक कवितेत जो गहिरेपणा व भडकपणा असतो, जी काव्यात्मकता असते, प्रेमभंग असतो, जे रोमांच दिसते आणि तीव्र भावना अवतरतात, ते सारे या कविता वाचताना आपल्या अनुभवाचे भाग बनलेले असतात। इथे स्वप्नरंजनात्मक अनुभव व्यक्त करताना कधी माधव जुलियन यांनी कवितेतून एक आपले असे काल्पनिक जग निर्माण केलेले असते। या त्यांच्या स्वप्नरंजनाची जी नित्याची स्वप्नसृष्टी असते ती आपल्या जीवनापेक्षा गहिरी असते। जे अशक्य ते या सृष्टीत शक्य होते, म्हणूनच ही कविता पुन्हा पुन्हा वाचावीशी वाटते। वास्तवता आणि स्वप्नमयता यांचे जे मिश्रण या कवितेत येते ते अपूर्व वाटते। या मिश्रणामुळे या कविता खोट्या वाटत नाहीत। या कवितेतील घटक परस्परांशी फटकून न राहता एकमेकांचे होऊन राहतात। इथे स्वप्नरंजन हे नुसते स्वप्नरंजन राहिलेले नाही, तर ते एक वास्तवाशी निगडीत असे अनुभवजन्य झाले आहे। एवढेच काय, आपल्या स्वप्नरंजनाला माधव जुलियन एक भरीव अर्थ प्राप्त करून देतात। एक प्रकारची अवघड कलेतील किमया इथे कवी करून देतो। स्वप्नरंजनाला अनुकूल अशी भाषा कवी देतो। प्रेमसौंदर्यात तर या कविता धुंदपणे गडबडा लोळायला लागतात, त्या रसिकाचे मन भारून टाकतात। एखादी उत्कृष्ट कलाकृती वाचली म्हणजे अनुभवाचे नवे अर्थपूर्ण घाट आपल्या प्रत्ययास येतात, जसे इथे होते। माधव जुलियन यांची कविता साधी सोपी व स्थूल असली तरी त्यातले नवे वळण अनेक सूक्ष्म छटांचे, आकृतींचे अस्तित्व दाखवून देतात। ही कविता रसिकांची केवळ इच्छापूर्ती करीत नाही, तर त्याला कलात्मक आनंद प्राप्त करून देते। माधव जुलियन यांनी स्वप्नरंजनात्मक अनुभवाचा प्रकार शोधण्यासाठी कविता लिहिली। त्यातला प्रत्येक अनुभव पाना फुलांनी डवरलेल्या फांदीसारखा आहे। आपल्या जीवनातल्या सर्व प्रकारच्या अनुभवांना त्यांच्या स्वप्नरंजनाने आपल्या सामावून घेतलं आहे। तसंच आपल्या सर्व संवेदनांसमवेत ते प्रत्येक अनुभवाला सामोरे जातात। उदाहरणार्थ विरह तरंग, तुटलेले दुवे यातील शृंगार, विरह करुण, नाट्यपूर्ण असे सर्व प्रकारचे अनुभव ते कवितेत सारख्याच उत्साहाने घेतात। समाजातील सर्व प्रकारच्या व्यक्तींना आणि जीवन व्यवहाराच्या सर्व अंगांना आपल्या कवितेतील भावानुभव बनवून देतात। यात कुठेही अंगचोरपणा ते करत नाहीत। साहजिकच त्यांचे सारे अनुभव विलक्षण झाले आहेत। इतक्या विविध प्रकारचे अनुभव समग्रतेने, समरसतेने देणे, त्यातले घटक एकजीव करणे हे प्रतिभासंपन्न कवीचेच काम आहे। शिवाय ही कविता स्वप्नसृष्टी व वास्तवसृष्टी यांची रम्य सांगड घालून येते। माधव जुलियन यांच्या कवितेचा पिंड हा स्वप्नरंजनात्मक आहे, असे असूनही त्या खंडकाव्यात ती सामाजिक पार्श्वभूमीवर घडते, तेही वास्तवच असते। सुधारक या खंडकाव्यातील पात्रे अद्भुत रोमांचकारी स्वप्नसृष्टी यांची नव्याने सांगड घालून देते। सुधारक काव्यात सृष्टीकडे सामाजिक अंगाने काव्यपूर्ण व नाट्यपूर्ण दृष्टीने पाहतात। त्यामुळे जीवन व्यवहार आणि स्वप्नरंजन एकजीव झाले आहेत, ते परस्पर पूरक झाले आहेत, तर कुठे कुठे ते एकजीव झाले आहेत। इथे अनुभवाच्या दोन पातळ्यांवर रसिकांना वावरत ठेवणे आणि तरी त्या दोहोंना एकजीव करणं ही अवघड गोष्ट माधव जुलियन यांना सहज साध्य झाली आहे। यातून कवीचे स्वप्नरंजन अधिक सकस होते, सजीव होते। त्यातली धूसरता नष्ट होऊन त्याला रंग, रूप, घनता प्राप्त होते। माधव जुलियन आत्ममग्न कवी होते। त्यांची कविता आणि जीवन एकमेकांना मनस्वी पूरक आहेत। त्यांनी आपले मनस्वी स्वरूप केवळ आपल्या कवितेतून मुक्त केले।
त्यांच्या कवितेमधून त्यांच्या अंतरंगाचा शोध घेतला तर त्याच्या आधाराने त्यांच्या काव्याचे रूप अधिक स्पष्ट होते, अर्थ संपन्न होते. त्यांच्या स्फुट व दीर्घ कवितेतून या कवीचे व्यक्तिमत्व आपणास नव्याने प्रत्ययास येते. या समग्र पार्श्वभूमीवर समग्र वाङ्मय अभ्यासता येते. या सर्वातून त्यांच्या व्यक्तिमत्वाचा आदर्श घेणे रसिकांना अपूर्व आहे. त्यांचे कार्य हा त्यांच्या विकासानुगामी व्यक्तिमत्वाचा आविष्कार आहे. पटवर्धनांचे काव्य कर्तृत्व त्यांच्या जीवनाच्या गाभ्याशी संलग्न होते. त्यातून त्यांचे आंतरजीवन प्रकट झाले आहे. माधव जुलियन यांच्या स्वप्नरंजन, गजलांजली, तुटलेली दुवे आणि सुनेते या साऱ्यात समान सूत्र राहते. या कवितात गती, प्रभावीपणा आहे. काव्यलेखन हे त्यांचे प्रमुख जीवनकार्य आहे. ज्या माधव जुलियननी कोमल, उत्कट भावकविता लिहिल्या त्यांनीच प्रखर समाज टीका करणारी औपरोधिक दीर्घ काव्ये रचली. मात्र या दोन प्रकारातील रचनेची प्रेरणा वेगळी होती. भावकविता त्यांनी आत्मरंजनार्थ लिहिली तर दीर्घ काव्ये समाज दर्शनासाठी काही हेतू बाळगून लिहिली. भावकवितेमधील प्रणयाची अपूर्व रीत, त्यातला जिव्हाळा, प्रामाणिकपणा, अनेक कडवट अनुभवानंतरही सर्वंकष वैफल्यानं ग्रस्त न होता त्यांनी टिकवलेला जीवनविद्ध गाढ सहानुभव आजही टवटवीत वाटतो. माधव जुलियन हे आपल्या खंडकाव्यात, दीर्घकाव्यात किंवा कथाकाव्यात कथाकवी, खंडकवी नसून ते भावकवी आहेत. विरह तरंग या त्यांच्या यशस्वी काव्याचं स्वरूप कथाकाव्यापेक्षा भावकाव्याचं आहे. त्यांचे सामर्थ्य दिसते ते भावकवीचे. सुधारक मधील अनेक विचार व भावना देखील स्फुटभाव कवितेतून आल्या आहेत. माधव जुलियन यांची दीर्घकाव्ये लिहिण्यामागची भूमिका कथाकाव्याची नव्हती. स्वतः त्यांनी अनेक अनुभव बारकाईने टिपले आहेत. त्यांनी अनेक व्यक्ती बघितल्या. त्यांचं सामाजिक निरीक्षण सूक्ष्म व मार्मिकपणे टिपले. या सर्वांमधून कथा निर्मिती कराव्यास लागणारी कल्पकता आहे. मात्र या सर्वांमधून दाखवणारी तटस्थता त्यांच्याजवळ नाही. एकूण त्यांच्या समग्र काव्य निर्मितीचा स्थायी भाव, आत्मनिष्ठा, भावरम्यता व त्याहूनही स्वप्नरंजन अधिक आहे. त्यांच्या काव्यातील विरह तरंग कौमारकालीन स्वप्नरंजन आहे. विरह तरंग आणि संगमोत्सुक डोह यांची तुलना किंवा विरह तरंग आणि कालिदासाचा मेघदूत यांची राश्री जोग यांनी तुलना करण्यामागची कृती या कवीची प्रकृती स्पष्ट करून दाखवते. कविता ही आत्मप्रकटीकरणासाठी आणि आत्मरंजनासाठी रचली जात असल्यानं मी कधीच कवितेचे विषय निवडीत बसलो नाही. हाच त्यांच्या प्रकृतीचा भाग आहे. माझी मज झाली अनावर पाचर अशा रीतीने जी कविता बाहेर पडेल तीच रसिकांच्या हृदयाला स्पर्श करेल, हलवील असा कृतार्थ जिव्हाळा त्यांचा आपल्या कवितेविषयीचा आहे. अर्थप्राप्ती स्पर्श करील, यश संपादन, उपदेश संपादन असल्या उपऱ्या भूमिका त्यांच्या कवितेविषयी कधीच नव्हत्या. कविता कवीच्या अनुभूतीतून निर्माण झाली पाहिजे. कवीचे आत्मवैशिष्ट्य तीन प्रकट व्हायला पाहिजे. कविता म्हणजे कविचरित्र नव्हे. कवितेचा उगम कवी जीवनातून होतो. जीवन ही काव्याची प्रेरणा असली तरी काव्य म्हणजे जीवन नव्हे. बौद्धिक चमत्कृती म्हणजे कविता नव्हे तर ती भावनिक उत्कटता होय असे त्यांचे दीर्घ व स्पष्ट मत होते. माधव जुलियन यांचे स्वप्नरंजन कवितेचे ध्येय भावनेचे आनंददायक संक्रमण होते. त्यांनी आपल्या कविता संग्रहात स्वतःची प्रस्तावना लिहून आपली भूमिका सांगितली. अशी भूमिका आजवर कुण्याही कवीने सांगितली नाही. हे त्यांचे वैशिष्ट्य आहे. आणखी एक बाब म्हणजे कविता एकदा लिहिली की ती पूर्ण स्वरूपातच अवतरली, ती सुधारणेला अवसर नाही. हे त्यांचे वैशिष्ट्य स्वतः त्यांना मान्य नाही. परिष्करण हे कवितेचे वैशिष्ट्य त्यांच्या काव्य प्रतिभेतून दिसते. किंबहुना कवितेचे परिष्करण हे त्यांचे महत्व आहे. त्यांची ऐकव तव मधु बोल, कोकिळे ऐकव तव मधु बोल ही कविता हीच माधव जुलियन यांची मूळ वृत्ती आहे. स्फुट कवितांचा भावनात्मक गाभा त्यांच्या या एकूण स्वप्नरंजनात दिसतो, तर विरह तरंग, तुटलेले दुवे हे या संग्रहांचे वैशिष्ट्य आहे. माधव जुलियनांच्या स्वप्नरंजनात तरुण मनाचा जोश, भावनेची उत्कटता, खरीखुरी नवलाई दिसते. त्यांची प्रेमावरील अचल निष्ठा स्वप्नरंजनातून ते व्यक्त करतात. स्वतःला विसरून स्वार्थ विकाराच्या मोहाच्या बाहेर पडून प्रेम करण्याची त्यांची शक्ती फार मोठी आहे. उसळणाऱ्या प्रेमगंगेला त्यांना मार्ग मिळाला नाही म्हणून तिचा ओघ आपल्या काव्यामधून वाहिला. या कवितेत यौवनातील सारी उत्कटता धुंद झाली आहे. स्त्री प्रेमाचा, पहिल्या मादक प्रेमाचा स्पर्श तरीही उन्नत करणारा प्रवाह या कवितेतून साक्षात होतो. स्त्रीच्या तरुण मनावर होणारा परिणाम माधव जुलियनांनी दाखवला. तो आपल्या समग्र अशा कविता लेखनातून.
उदाहरणार्थ त्यांची रानकिशोरी ही कविता आठवावी. तसंच हिमानी, मस्तानी आणि लावण्य मंजिरी या स्वप्नरंजन संग्रहातील कविता. त्यात मोकळेपणा दिसतो, त्यात उच्छृंखलता नसून विशुद्ध प्रेमाची पावती मिळते. इथे त्यांच्या स्वप्नरंजनाचे रूप त्यांच्या गजलांजलीतून अधिक दिसते. या कवितेत प्रेमाकडे पाहण्याची वृत्ती अभिनव आहे. त्यात मोठेपणा आहे, निसंकोचपणा आहे, प्रियकराचा हट्टीपणा आहे. त्यातली होतात्म्याची बेहुशी, स्वतःच्या सामान्य सुखदुःखांची बेफिकिरी, प्रेमानुभवातील धुंदी, वृत्तीतील उमेदेपणा हे विशेष गुण पाहायला मिळतात. हे स्वप्नरंजन खटाळपणा, मिश्किलपणा दाखवून देते. हे स्वप्नरंजन कवीच्या वृत्तीतील आहे. या कवितेत बुजरेपण नाही, छुपी वासना वृत्ती नाही. गझलमध्ये देऊ नको तू चुंबने, देऊ नको आलिंगने असे ते म्हणतात. माधव जुलियन यांच्या स्वप्नरूपात सुंदर असे रूप पाहावयास मिळते. त्यात धीटपणा आहे, उच्छृंखलपणा नाही. ते समरसतेत निगडीत झाले आहे. खोट्या भीतीतून ते व्यक्त झालेले नाही, तर आसुसलेली वासनाही त्यात नाही. दांभिक सोवळेपणाही नाही. तरुण मनाची नैसर्गिक पण अभिजात वृत्ती आहे. यामुळेच त्यांचा प्रणय पंढरीचा वारकरी म्हणून गौरव केला जातो. रवी किरण मंडळातील रवी म्हणून मान दिला जातो. माधव जुलियन यांच्या प्रेमाचे वैशिष्ट्य हे की ते प्रेमभंगानंतरही मनाचे चैतन्य कायम ठेवते. ते मावळत नाही. त्यात दुःखाचे मधुर दर्शन घडते. त्यात कसलेच उघडे प्रदर्शन घडत नाही. पूर्व परंपरेपेक्षा माधव जुलियन यांचे हे कवितेतील स्वप्नरंजन वेगळे आहे. त्यात सांकेतिकता, संकोच आणि दुःख त्यांच्या या कवितेतून मुक्त झाले आहे असे द न गोखले यांना वाटते. आजही तिच्यातील हे नाविन्य ओसरलेले नाही. ह्या कवितेला परंपरा नव्हती की तिचा संप्रदाय झाला नाही, तर त्यात वैशिष्ट्यपूर्ण अनुभूती व अभिव्यक्ती आहे. उदाहरणार्थ हट्टी प्रेम, शामलेस प्रेम, हे होईना तुझ्याने यात पूर्वप्रीतीच्या स्वप्नरंजनानंतर अधिक दाहक जाणीव या दोघांच्या डोहाला होते. त्यांचे आंतरजीवन या स्वप्नरंजनपर कवितेतून दिसते. त्यांच्या काव्याची पहिली स्फूर्ती स्वतःची प्रेमविषयक भावानुभूती हीच आहे. त्यांच्या संगमोत्सुक डोह आणि विरह तरंग यातील भूमिका एकच आहे. त्यांची सर्वस्वाचा त्याग या कवितेतील मूळ अनुभूती अतिशय अस्वस्थ करणारी आहे. चांदण्यातील हुरहुर या अस्वस्थ करणाऱ्या कवितेत सरस काव्य निर्माण करणे हा कलात्मक उद्देश आहे. त्यांच्या या कवितातून सरस काव्य निर्माण करून नवी काव्य जागृती दाखवली जाते. त्यांची प्रयोगशील वृत्ती यासाठी तत्पर राहते. मराठी कवितेच्या विकसन दृष्टीमुळे ती उपकारक झाली आहे. माधव जुलियन यांच्या काव्यात विविधता आहे, स्वतंत्रता आहे. तरी सुद्धा ही कविता पुरेसे समाधान देऊ शकत नाही. ती सखोलतेत व अंतर्मुखतेत कमी पडते. भ्रांत तुम्हा का पडे आणि तेथे चल राणी या कवितांचा घाट बोधवादी असला तरी या कविता बोधवादी नाहीत. त्यात कवी आपल्या अनुभवाला एक आवेशपूर्ण व कृतीपूर्ण रूप येथे देतो. असे वक्तृत्वात जे भावपूर्ण नाट्य प्रकट होते तेच कवीचे सामर्थ्य आहे. तसेच विरह तरंग मधील प्रभाकर आणि इंदू यांचा प्रेमप्रवास म्हणजे प्रणय भावनेचे एक उदात्त आणि सर्वस्पर्शी दर्शन आहे. ते तरुण मनाला सहजगत्या संस्कारातून मिळणारे एक उदारमतवादी शिक्षण आहे. या कवीची प्रयोगशीलता वांच नव्हती. ती काव्याच्या विकासाला पोषक होती. तिने जाणीवेच्या कक्षा विस्तारणारी काव्याच्या अंतरंगात आणि आकारातही काव्य सन्मुख असे महत्वाचे बदल घडवून आणले असे विंदा करंदीकरांनी म्हटले आहे. त्यांची कविता केशवसूत आणि मर्ढेकर यांच्या कवितांना जोडणारा महत्वाचा दुवा आहे. या कवींनी मध्यमवर्गीय जाणीवा समृद्ध केल्या आहेत. माधव जुलियन यांचे स्वप्नरंजन हा रणजित स्वप्न चित्रांचा एक संग्रह असून रसिकांनी आपले रंजन करून घ्यावे असे ते आपल्या संग्रहाच्या प्रस्तावनेत म्हणतात. स्वप्न आणि स्वप्नचित्र या शब्दांनी जी कल्पना उभी राहते तिच्याशी काही कविता वगळल्यास बाकी कविता वेगळ्या आहेत. हा कवी आपल्या कवितातील अलिप्ततेविषयी म्हणतो. एखादा कवी आपल्या काव्याचा प्रतिनिधी असावा हे त्याच्या स्वभावावर, प्रवृत्तीवर अवलंबून राहते. परिस्थिती ही न्यूनाधिक प्रमाणात जाचक असते. नवे नवे प्रश्न येत राहतात. त्यात कवी स्वतःच्या प्रवृत्तीनुसार रम्य तटबंदी आपल्या भोवती करून घेऊन आत्मसंतोष होतो. कोण्या कलहात प्रत्यक्ष भाग घेत नाही, पण त्यांना ज्या पक्षाविषयी सहानुभूती वाटत असते तिकडे ते गुप्तपणे वळतात, नवे झुंजतात. कवी हा काळाचा प्रतिनिधी असावा किंवा नसावा यापेक्षा तो कालात्मा ओळखणारा असावा. त्या काळात वावरणाऱ्या जनतेचे मन जाणणारा, तिच्या मूक भावनांना वाचा फोडणारा, त्यांच्या आशा आकांक्षा सहानुभूतीपूर्ण अंतःकरणाने समजून घेऊन जीवनानंद निर्माण करणारा असावा.
विरह तरंग संग्रहास कैलासवासी द सी पंगू, डॉक्टर रा श वाळिंबे आणि डॉक्टर राश्री जोग यांनी कवी कालिदासाच्या मेघदूतापेक्षा तुलना अंती वरचढ ठरवला आहे. यातही या कवीचे आगळेवेगळे स्वप्नरंजन महत्वाचे आहे. या कवीचे स्त्रीमन अतिशय स्त्री वशतेकडे झुकले. तिची अनेक आकर्षणे त्यांनी आपल्या काव्यात नानाविध रंगांनी रंगवली आहेत. त्यांच्या ईशचिंतनामुळे एक वेगळी स्वप्नसृष्टी अशी आकार घेते. ते स्वप्नरंजन दिसते प्रौढ वयात व विवाहानंतर रौष्टिक लहरी वाटते. त्यांचे मन आत्मनिष्ठ होते, त्याचबरोबर ते समाजनिष्ठही होते. माधव जुलियन यांचे कविमन संवेदनक्षम आणि पृथगात्म आहे. त्यांच्या स्त्रीविषयक जाणीवा वैशिष्ट्यपूर्ण आहेत. मनात असलेला मनाचा एकाकीपणा आणि मोकळेपणा त्यांचं स्वप्नरंजन गडद करतो. मात्र हे मन स्वतःच्या सुखदुःखात स्वतःला कोंडणार आहे. ते मुलात मूल होतात, विविध भूमिका घेऊन त्याला रंगवतात. त्यांच्या कवितेचे नीट आकलन करून घेण्यासाठी ज्या काळात त्यांनी कविता लिहिली त्या काळाची परिस्थिती समजून घेतली तर या कवितेला न्याय मिळेल. त्यातही ही कविता कोणत्या अनुभवातून निर्माण झाली, कोणत्या प्रक्रियेतून तिची निर्मिती झाली हे लक्षात घ्यावं लागेल आणि त्यांच्या स्वप्नरंजनामागची भूमिका यामुळे समजेल. मुक्त जीवन घालवण्यासाठी पुण्यात डेक्कन एज्युकेशन सोसायटीमध्ये ते आले आणि या मुक्त पार्श्वभूमीचा या काव्यलेखनाला भक्कम आधार आहे. त्यातून वेगळ्या जीवनाचे दर्शन घडले व तेच कवितेतून बाहेर आले. माधवरावांची स्वप्नमय भूतकाळात रमण्याची वृत्ती आणि वर्तमानाच्या दाहक अनुभवाचा सडेतोड आविष्कार हा त्यांच्या एकूण कवितेचा भाग आहे. रसिकही आज या अनुभवात रमून जातो. त्यातली प्रांजलता, सरलता आणि उत्कटता हे सारे दाखवून देते. शारीरिक आसक्ती आणि अनासक्ती त्यातून दिसते. तरल काव्यात्मक वातावरण या कवी कल्पनेचा भाग त्यांच्या प्रीतीतून दिसतो. त्यात प्रणयाचा उन्माद नाही, पण प्रीतीची प्रगल्भ उत्कटता आहे. सर्वसामान्य आत्यंतिक आत्मनिष्ठ अशी त्यांची वृत्ती आहे. बडोद्यामध्ये काही दिवस हा भाववृत्तीचा आणि सौंदर्यभोगी मन असून सौंदर्याला न दिपणारा अहंकारवादी समतोल वृत्तीचा कवी बडोद्यामध्ये त्यांच्या प्रेयसीला स्वप्नरंजनामुळे आवरू शकला नाही. त्याने या प्रेयसीला त्यांच्याशी काही दिवस मैत्रीची, काही दिवस भगिनी तर काही दिवस माता अशा वेगवेगळ्या नात्यांनी वागण्याचे प्रयोग केले होते. यात एक वेळ भगिनी प्रेयसी हे नाते मान्य होईल, पण मातेचे नाते पचायला कठीण वाटते. माधवरावांना हे कसे रुचले? हा सारा प्रकार त्यांची रोमॅन्टिक वृत्ती स्वप्नरंजन दाखवणारा प्रकार आहे. ते आपले कविता आत्मरंजनासाठी लिहितात, मात्र तिचा शेवट रसिक रंजनासाठी होतो. अशा कविता स्वप्नरंजनाचा स्थायी भाव झालेल्या असतात. त्यांच्या मते जीवित म्हणजे स्वप्न मनोहर विलसित विश्वासाचे. जीवित म्हणजे स्वप्न मनोहर विलसित विश्वासाचे, नको प्रबोधन असले निरस सस्तन निश्वासाचे. या चरणासारखे आणि स्वप्न विमग्नी, स्वप्नप्रयोग, स्वप्नातील स्वप्न हे शब्द आलेले आहेत. एवढेच नव्हे तर त्यांचे सहयोगी कवी श के कानेटकर गिरीश यांनी लिहिलेल्या त्यांच्या चरित्राचे नाव स्वप्नभूमी असे आहे. कैलासवासी सौ लीलाताई पटवर्धन यांच्या मते माधवरावांचे वैवाहिक ध्येय म्हणजे प्रेमविवाह. तो नच साधल्यास पुनर्विवाह किंवा एखाद्या पतितेशी विवाह करून तिचा उद्धार करावा असे होते. परंतु या सर्व संधी मिळूनही त्यांना काहीच साधले नाही. शेवटी स्वप्नरंजनालाच ते शरण गेले. माधवरावांची बुद्धी जितकी तरल तितकीच त्यांची मनोवृत्ती शोभसुलभ होती. कोणताही प्रसंग त्यांच्या मनात केव्हा वादळ उठवेल याचा नेम नसे. एका क्षणापूर्वी हसत खेळत असलेले माधवराव दुसऱ्या क्षणी गंभीर होऊन जात असत. त्यांच्या अनेक कविता या मनस्थितीतून उगवलेल्या आहेत. याची उदाहरणं लीलाताईने आपल्या आत्मकथनात सांगितली आहेत. त्यामुळे माधवरावांचे कविता लेखन हे रंगीत स्वप्नचित्रांचा संग्रह आहे. माधव जुलियन यांचे कवी मन प्रणयोग्य स्त्रीच्या नुसत्या जाणीवेने थरथरत असे. अल्लड, निरागस, नवतरुण, अर्धविकसित कुमारिकेच्या दर्शनानेही थरथरत असे. अशा वेळी प्रसन्नतेचे जे तरंग त्यांच्यात झरझर उमटत असत त्यांचा ढंग काही न्याराच असे. त्यांनी स्वतःच्या सर्व लौकिकाची व प्रतिष्ठेची झालेली धुळधाण स्वतःच्या डोळ्यांनी पाहिली होती. प्रदीर्घ असा एकटेपणा त्यांनी भोगला होता. या दुःखाने त्यांच्या संवेदनशील मनाची अस्वस्थ अवस्था पाहता येईल. एक रूढ सामाजिक जीवन आणि त्यापेक्षा वेगळ्या सहज आत्मप्रेरणा यांच्याशी त्यांचा संघर्ष सतत चालला होता. किंबहुना हेच त्यांच्या जीवनाचे सार होते. आत्मनिष्ठतेची एकनिष्ठ राहताना अन्याय, विषमता, दांभिकता यांच्याशी त्यांना पुन्हा पुन्हा झुंज द्यावी लागली.
ध्येयवादी प्रामाणिक जीवन मुक्त सहज प्रवृत्ती यातील झगडा म्हणजे पटवर्धनांचे आयुष्य असे सु रा सुनेकर यांनी म्हटले आहे. कविता ही आत्मप्रकटीकरणासाठी असते, मूलतः आत्मरंजनासाठी असते. त्यातली प्रेमानुभूती अधिक मोकळी व गती प्रवाही पण स्वप्नरंजनातून दिसते. त्यांच्या मानसिक उत्क्रांतीचा व आंदोलनाचा संपूर्ण स्फुट आलेख स्वप्नरंजनात आहे. या स्वप्नरंजनातून त्यांच्या अंतर्मनाचा विकास पूर्ण स्वप्नरंजनात झाला आहे. त्यांचा स्वप्नाळूपणा या सर्वात उजळून जातो. अंतर्मनाचे उमाळे उजळून जातात. त्यांच्या या स्वप्नभूमीचे दर्शन म्हणजे त्यांच्या जीवनाचे दर्शन होय. आपल्या जीवनात ते स्वप्नभूमीत वावरले आणि स्वप्नरंजनात मावळून गेले. तर मित्रांनो, माधव जुलियन यांच्याविषयी मधु चामकर यांनी सुंदरसा लेख लिहिला आहे. तुम्हाला नक्कीच आवडला असेल तर आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. मी तेजस्विनी आपला निरोप घेते. पुन्हा याच साहित्य पानमध्ये भेटूया. धन्यवाद. आचार्य 98